की आपण जर पाहिलं तर जैन साहित्य हे प्राकृतात आहे. कारण प्राकृत भाषा परांतर, प्राकृत म्हणजे मूळची, प्रकृतीपासून बनलेली भाषा म्हणजे प्राकृत. संस्कृत म्हणजे संस्कारित, संस्कार केलेली भाषा म्हणजे संस्कृत. त्यामुळे संस्कृत भाषा इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापर्यंत अस्तित्वात नव्हती. आपण जर आज पाहाल युनिव्हर्सिट्यांमध्ये पाली भाषांचे अध्यासन आहेत, नरेताई पाली भाषेची अध्यासन आहे, पाली भाषेचं अध्ययन वगैरे बऱ्याच विद्यापीठामध्ये, मुंबईमध्ये आहे, मला तर पुण्यात सुद्धा आहे. आज जैन प्राकृत किंवा अर्धमागधी यासाठी हजारो लाखो ग्रंथ या भाषेमध्ये आहेत. सेठ म्हणून एका गृहस्थानी तर महाराष्ट्री जैन प्राकृताची डिक्शनरी सुद्धा बनवलेली आहे शब्दार्थांची, फार सुंदर आहे, ते अत्यंत उपयुक्त अशी आहे. पण हे जे अवाढव्य साहित्य आहे हे आज इतर भाषांमध्ये फारसं उपलब्ध नाही. आणि ती भाषा येत नसल्यामुळे त्याचा जो अभ्यास व्हायला पाहिजे. आता मध्यंतरी महावीर भाऊने एक ग्रंथ शोधून काढला होता, एका शास्त्राबद्दलचाच होता तो, परंतु ती भाषा आज शिकण्यासाठी किंवा त्यातले तज्ज्ञ निर्माण करण्यासाठी प्रयत्न न झाल्यामुळे झालंय काय की त्याचे जेवढ्या प्रमाणामध्ये अनुवाद व्हायला पाहिजे, इंग्रजीत असो हिंदीत असो, ते होण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने सर्व जैन बांधवांनी सुद्धा प्रयत्न करण्याची मला गरज वाटते. तर हे जे कोणत्याही धर्मामध्ये, जैन धर्म जरी अल्पसंख्याक असला, संख्येने कमी असला, तरी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. भारतातली जैन धारा आहे जी 5000 वर्षापासून वाहते आहे, ती कधीही मिटली नाही. भारतामधनं एक धर्म मिटला होता हे आपल्याला माहीतच आहे, संपला होता पूर्ण. 10व्या-11व्या शतकामध्ये त्याचं अस्तित्व शून्य झालेलं होतं. भारतामध्ये तो धर्म उरला सुद्धा नाही. इतर देशांमध्ये गेला पण भारतामध्ये उरला नाही. असं का झालं? मग जैन धर्म का टिकला? दुसऱ्या धर्मांचं असं का झालं? अनेक पंथ सुद्धा कालोगात नष्ट झाले. म्हणजे पांचरात्र संप्रदाय असेल, कालोगामध्ये तो नष्ट झाला. तो इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकातच पांचरात्र संप्रदाय गेला, चार्वाकाचा नास्तिकवादाचा सिद्धांत गेला, अशा अनेक गोष्टी नष्ट झाल्या. मग जैन तत्वज्ञानामध्ये काहीतरी असलं पाहिजे की नाहीतर एवढा काळ 5000 वर्ष एखादी धर्मधारा, एखादं तत्वज्ञान हे टिकत नाही. दुसरी गोष्ट, जैनांनी धर्म पसरण्यासाठी तलवार कधी वापरलेलीच नाही आहे. कारण मुळात अहिंसा हेच त्या धर्माचं मूलभूत तत्वज्ञान. या धर्मालाही राजाश्रय मिळालेला आहे बऱ्याचदा. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य असेल, त्याचा नातू असेल, म्हणजे अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला तर ठीक आहे, पण नंतर पुन्हा त्याच्या मुलांनी पुन्हा जैन झालेले आहेत. संप्रती जैन होता. दक्षिणेतले काही सम्राट ते जैन धर्मी होते, त्यांनी राजाश्रय दिलेला आहे. महाराष्ट्रातही सातवाहनांनी पण राजाश्रय दिलेला आहे. सातवाहनांच्या काळात काही जैन लेण्यांची निर्मिती पण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जैन धर्म हजारो वर्ष टिकला. त्याची 2 कारणं आहेत. एक तर म्हणजे अनेकांतवाद असल्यामुळे, सत्याचे अनेक मार्ग असतात हे सत्य माहीत असल्यामुळे, तेच सत्य सांगत राहिल्यामुळे समाजातला त्यांच्याबद्दलचा आदर हा कधीही कमी झाला नाही. अनेक भिक्षू भिक्षुनी अनैतिक वागलेले आपल्याला इतिहासामध्ये आढळून येतं. किंबहुना त्या धर्माचा अस्तसुद्धा त्यामुळे झाला असे विद्वान काही तर्क देतात. परंतु जैन धर्मामध्ये नैतिकतेची जी पातळी ज्याला आपण मानतो, ती पातळी कधी न सुटल्यामुळे समाजामध्ये आदर राहिला. आणि जैन बांधव आणि इतर धर्मीय असे वेगळे दाखवता येत नाही, म्हणजे असं सांगितल्याशिवाय कळणार सुद्धा नाही अशी वस्तुस्थिती आहे. या सम्यक दृष्टीमुळे, या तत्वज्ञानामुळे आणि जीवनशैली तशी असल्यामुळे जैन धर्म हा आदराला नेहमीच पात्र राहिला. आणि आज स्थिती काय? आज आपण आता वर्तमानाबद्दल येऊ. आज राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि ज्ञानाच्या दृष्टीने कोणताही धर्म, कोणताही समाज अग्रगामी असतो, पुरोगामी असतो, म्हणजे पुढे जात असतो. पुढे जाण्याचे 3 मार्ग असतात. एक असते म्हणजे राजसत्ता, दुसरी असते अर्थसत्ता आणि तिसरी असते ज्ञानसत्ता. ही त्रिसूत्री लक्षात ठेवा. कोणत्याही समाजाला पुढे जायचं असेल तर ह्या 3 सत्ता मिळवल्याखेरीज समाजाचं उत्थान होणं, त्याची प्रगती होणं, त्याने
सर्व दिशा 10 दिशा त्याने पादाक्रांत करणं हे शक्य नाही. त्यासाठी आपण नेमकं काय करतो? अर्थसत्ता. आता असं म्हणतात की जैन समाजाकडे अर्थसत्ता आहेच, काय प्रश्न नाही. पण मला अनेक गरीब जैनही माहिती आहे, खूप माहिती आहेत, म्हणजे प्रश्न तो नाही. त्यामुळे सगळे जैन श्रीमंत असतात असा गैरसमजामध्ये मी तरी नक्कीच नाही आहे. तर या जैन बांधवांना सर्वांना अर्थसत्तेच्या दृष्टीने दिशेने नेण्याचं काम कोणीतरी बाहेरचं येईल, सरकार काहीतरी करेल. आता माझ्या तरुण मित्राने IAS व्हा, IPS व्हा हे आव्हान केलं. हे चांगलं आव्हान आहे की ही सत्ताच आहे ना, ही राजसत्ताच आहे. लक्षात घ्या, तुम्ही अधिकार घेण्याच्या, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता. तुम्ही जिल्हाधिकारी होता म्हणजे अख्खा जिल्हा हा तुमच्या स्वामित्वाखाली असतो. तुम्ही प्रगती घडवून आणू शकता सर्वांची, आणि तुमच्या निर्णयाचा पडसा, त्याचे परिणाम हे संपूर्ण समाजावर होत असतात. जैन समाज पण सर्वात जास्त कमी पडतो ते म्हणजे ज्ञानसत्तेमध्ये. मला तरुण बांधवांना सांगायचं आहे की पैसे जीवनामध्ये कमवावेच लागतात, त्याशिवाय पर्याय नाही. परंतु तेवढ्याच वेळ आपण दैनंदिन जीवनातला चकाट्या पेटण्यापेक्षा किंवा फेसबुकवर टाईमपास करण्यापेक्षा किंवा काहीतरी हे करत असण्यापेक्षा आपलं ज्ञान म्हणजे माहिती नाही. माहिती काय, आता इंटरनेटवर तुम्ही मोबाईलवर सुद्धा क्लिक करून जगातलं कुठली माहिती घेऊ शकता. परंतु त्याचं आकलन करून त्याचं विकास करणं, त्याची प्रगती करणं आणि ते पुढे नेणं, म्हणजे थोडक्यात माहितीचं आकलन करून घेऊन जे पुढे नेलं जातं ते ज्ञान. हे ज्ञान आज बघा, मूठभर इंग्रजांनी भारतावर राज्य केलं कसं? ते इंग्रजांच्या सैन्याने नाही केलं, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये बसलेल्या विद्वानांनी केलं. लक्षात घ्या. उदाहरण देतो एक. अल मसुदी नावाचा व्यापारी 10व्या शतकात भारतात आला होता. त्याने मिडोज ऑफ द गोल्ड म्हणून त्याने ते सर्व प्रवास वर्णन लिहून ठेवलं. 1817 साली इंग्लंडमध्ये त्याचा अनुवाद सुद्धा झाला इंग्रजीमध्ये. ते 6 खंड ना, मिडोज ऑफ गोल्डचे किती 6 खंड, एक खंड 700-800 पानांचा आहे. त्या खंडाला 150 ते 250 पानांची प्रस्तावना आहे. किती आहे? 150 ते 250 पानांची प्रस्तावना. ती प्रस्तावना कशी माहिती तुम्हाला? आता अरबस्थानातलं अरबी लोक माणसाने लिहिलेलं ते प्रवास वर्णन इंग्रजांनी ते अनुवाद करावं. त्यांनी काय गंमत म्हणून अनुवाद नाही केलं ते की पोरांचा टाइमपास होईल वाचतील म्हणून. त्याची जी प्रस्तावना आहे ती वाचली की थक्क व्हायला होतं. त्या प्रस्तावनेत त्यांनी भारतीय लोकांची राष्ट्रविषयक कल्पना बघा, भारतीय लोकांची राष्ट्रविषयक संकल्पना, चिनी लोकांची राष्ट्रविषयक संकल्पना, त्या समाजाचं राजकीय, सामाजिक, त्यांचं धार्मिक जीवन आणि त्यांची विचार करण्याची पद्धत याचं इतकं ॲनालिसिस केलेलं. किती साली? 1817 साली. विचार करा, हे कोण वाचतं नंतर? आपल्याकडे तर कोणीच वाचत नाही, पण ते तिथले राजकारणी वाचतात, तिथले लष्करी तज्ज्ञ वाचतात, तिथले व्यापारीही वाचतात, कारण तेही संध्या शोधत असतात. आणि त्यातनं ब्रिटनचा जे पॉलिसी ठरल्या की मग चीनमध्ये बघा, चीनमध्ये घुसायचं नाही आपल्याला. भारत सगळ्यात सोपा, अफगाणिस्तान तिथे जरा संघर्ष करावा लागेल. ही पॉलिस्या आधी मेंदूत तयार झाल्या, या मेंदूत तयार झाल्या, फक्त इम्प्लिमेंट कराव्या लागल्या. त्यामुळे ते सहज झालं, सोपेपणाने झालं. याचं कारण काय? ज्ञान. केवळ बंदूक असल्या, मशीन गन असल्या, अनुभव असल्या म्हणून तुम्हाला महासत्ता बनता येत नाही. नाही तर पाकिस्तानच महासत्ता बनला असता की. भारतापेक्षा जास्त अनुभव त्यांनी फोडले की नाही? अनुभव आहे, महासत्ता नाही. तुमच्याकडे किती गन्स आहेत, खडं सैन्य किती, जगात सगळ्यात खडं सैन्य कोणाचं आहे? चीनचं आहे. हा, अमेरिकेचं सैन्य भारता एवढं पण नाही आहे. महासत्ता कोण आहे? कोण आहे? अमेरिका आहे. काय? नॉलेज. जगातले आज जर तुम्ही पाहिलं तर जगातले सर्व विद्वान शेवटी अमेरिकेत जातात, कारण तिथे ज्ञानाची कदर होते आणि ज्ञानी माणसाचं अजून ज्ञान वाढेल यासाठी संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो. भारतामध्ये तसं होतं का? भारतामध्ये जर कोणी जर पुस्तकांमध्ये फारच किडा रमला तर ते वाया गेला, याने आयुष्य बर्बाद केलं, बापाचं कसं करणार आहे, बायकोचं कसं करणार आहे, याची चिंता आपल्याला जास्त असते. मित्रांनो, ज्ञानसत्ता जैन विद्वानांनी, जैन साधूंनी आयुष्यभर ज्ञानासाठी तपस्या केलेल्या आहेत. सर्व धर्मांच्या, भारतातले त्या काळात जे जे धर्म होते, वैदिक असतील, शैव असतील,
तांत्रिक असतील, शाक्त असतील, बौद्ध असतील, त्यांच्याशी ते वाद करायचे. त्यांच्याशी ते काय करू शकायचे? वाद करू शकायचे. हे कधी घडतं? हे ज्ञानाने घडतं. ते ज्ञानपिपासू होते म्हणून जैन धर्म आजतागायत टिकलाय. ते त्यांचे सर्व बांधवांवर, जैन माझ्या बांधवांवर हे त्यांचे उपकार आहेत. आज मग त्या उपकाराची परतफेड 21व्या शतकात आम्ही कशी करू शकतो? तर आम्ही ज्ञानार्थी होऊ, ज्ञान मिळवू आणि ज्ञानाचा मार्ग चालवू. आम्ही त्याची परतफेड खऱ्या अर्थाने करू शकतो. त्यामुळे अर्थसत्ता, राजसत्ता आणि ज्ञानसत्ता ही त्रिसूत्री जैन बांधवांनी मनावर घेतली पाहिजे. आपली जे मूलभूत जैन तत्वज्ञान जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करत राहिला पाहिजे. सर्वांना सांगायला पाहिजे. नाहीतर आजकाल काय काय झालेलं आहे की जैन धर्म एवढाही धर्म नसतो, त्याचा बोलबाला मात्र एवढा असतो, एवढा मोठा बोलबाला असतो की कान पिटून जायची वेळ येते. एक नवीन आतंकवाद तयार होतो. त्यामुळे त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि भगवान महावीरांची, पार्श्वनाथांची, ऋषभनाथांची ही जी मूलतत्व आहे, तत्वज्ञानाची जी फंडामेंटल फिलॉसॉफी आहे, ही सर्वत्र पसरण्यासाठी सातत्याने, म्हणजे फक्त महावीर जयंतीचंच निमित्त का पाहिजे? संपूर्ण वर्ष हे आपल्याला निमित्त असलं पाहिजे त्यासाठी. कारण हे कार्य तुमच्या फायद्याचं एक वेळ नसेल, दुसऱ्यांच्या फायद्याचं आहे. दुसऱ्यांना त्यातनं एक माणसाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलणार आहे. आणि समतेचं जीवन, समानतेचं जीवन, जे सत्यावर जगणारं जीवन, अहिंसेवर जगणारं जीवन आणि अनेकांतवाद जपणारं जीवन, हे आजच्या जगाची गरज आहे. हे यात मानवजातीचा स्वार्थ आहे. हा फक्त जैन समाजाचा स्वार्थ नाही, हा संपूर्ण अखिल भारतातल्या, अखिल विश्वातल्या मानवजातीच्या हितासाठी, सुखासाठी याची अत्यंत गरज आहे. एवढे मी 2 शब्द बोलतो आणि सर्वांना पुन्हा एकदा जय जिनेंद्र. धन्यवाद. मला वाटतं कुणाला काही जर विचारित असेल प्रश्न तर आपण उत्तरं देऊया. आणि थोडीशी हे असं वाटतं की आपण सिंधू संस्कृती आणि जैन धर्म असा विषय ठेवला होता, तो सिंधू संस्कृतीविषयी फारसं बोललं गेलेलं नाही. मित्रांनो, आम्ही आधीच आपल्याला सांगितलं की सिंधू संस्कृतीचा विस्तार हा फक्त सिंधू नदीच्या खोऱ्यापुरता मर्यादित नाही, व्यापक आहे. म्हणजे आता जे अवशेष सापडलेत, अवशेष ते 5.5 लाख स्क्वेअर किलोमीटर एवढ्या एरियामध्ये सापडलेले आहेत. आज आपल्या समोरच्या सिंधू संस्कृतीच्या समस्या काय आहेत हे आधी आपण समजावून घेऊयात. सिंधू संस्कृतीची स्वतःची अशी लिपी होती. आपल्याला सिंधू लिपीतले असंख्य पुरावे मिळालेले आहेत, सील्सवर, मुद्रांवर मिळालेले आहेत. परंतु दुर्दैवाने अजून आपल्याला सिंधू लिपी वाचता आलेली नाही. जगभर प्रयत्न चाललेले आहेत. पारपोलमसारखे विद्वान त्यासाठी प्रचंड प्रयत्न करत की त्या लिपीचं कोडं उलगडावं. ढोलविरा येथे एक उत्खनन झालं होतं. सर्वात मोठी जी पाटी आहे म्हणजे शहराचं नाव दर्शवणारी ती ढोलविरा इथे मिळाली. पण तिच्यात शब्द आहेत फक्त 10. जास्तीत जास्त 18 शब्द असलेले आतापर्यंत आपल्याला सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत. परंतु मोठा लेख, ज्याला आपण म्हणू प्रदीर्घ लेख, असा न मिळाल्यामुळे त्या लिपीचं वाचन करायची एक समस्या निर्माण झालेली आहे. आता आपण जो तिकडचा जर भूगोल पाहिला आणि दक्षिणेकडचा भूगोल पाहिला तर त्यात एक मोठा फरक आहे. दक्षिणेत सुद्धा ती संस्कृती अव्याहतपणे वाहत राहिली. उत्तरेमध्ये अवशेष काय मिळतात? कारण गाळाच्या मैदानाच्या जमिनी आहेत. लक्षात घ्या, काय आहे? गाळाच्या मैदानाच्या जमिनी असल्यामुळे अवशेष गाडले जातात आणि त्याच्यावर ढीग सासत टेकाड बनतं. तसं महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिणेमध्ये हा बेसॉल्ट खडकाचा जो ट्रॅप, डेक्कन ट्रॅप ज्याला आपण म्हणतो, हा डेक्कन ट्रॅप बनलेला असल्यामुळे इथे मात्र गाळाच्या जमिनी नाहीत. हा हवामान सुद्धा इथलं कोरडवाहू असं प्रकारचं हवामान आहे. पर्जन्यमान फार मोठं आहे. उत्तर नद्यांना केवढे पूर येतात आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे एवढे मोठे पूर येत नाहीत, कारण एक तर उतार
किंवा जो सह्याद्रीच्या रांगांमुळे निर्माण झालेली एक अडचण आहे. सिंधू संस्कृतीमध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की योगी स्वरूपात मिळालेल्या मुद्रा, त्यानंतर जे अलंकार मिळालेले आहेत, घराची रचना, गृहरचना कशा प्रकारची होती याचे सगळे पुरावे मिळालेले आहेत. त्यांचं नौकानयन असेल, त्यांचा विदेशाशी व्यापार असेल, त्या काळातले अलंकारांची निर्यात करण्यामध्ये, अलंकार म्हणजे माळा, बांगड्या, हस्तिदंती वस्तू, खेळण्याची वस्तू, कापड, मीठ, ह्या सर्वात मोठ्या प्रमाणात निर्यात होत होत्या बंदरांमधनं. खुष्कीच्या मार्गाने इराण असेल, अफगाणिस्तान असेल, सिरिया असेल, सिरियापर्यंत खुष्कीच्या मार्गाने सुद्धा तो व्यापार होत होता. धर्माचा जर आपण त्या काळात पाहायला गेलं, धार्मिक जीवन काय होतं. आता ती लिखित मुद्रा वाचता येत नसल्यामुळे आपल्याला जी चित्र मिळतात किंवा चिन्ह मिळतात त्यावरनं आपल्याला अंदाज बांधावा लागतो. आपल्याला माहिती आहे की आदिनाथ, ऋषभनाथ आणि त्यांचं जे प्रतीक मानलं गेलेलं आहे ते ऋषभच प्रतीक मानलं गेलेलं आहे. आणि ऋषभ हे प्रतीक असलेलं म्हणजे ऋषभाचं चिन्ह असलेल्या लाखोंनी मुद्रा मिळालेल्या आहेत तिथे सिंधू संस्कृतीमध्ये, लाखोंनी, अक्षरशः लाखोंनी. आणि मी मगाशी सांगितलं की आताच आजच वाचलं की इजिप्तमध्ये सुद्धा ऋषभ मुद्रा चितारलेलं भांड सापडलंय, मातीचं भांड सापडलं म्हणजे माठ, ज्याच्यावर ऋषभ चित्र रंगवण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाला ऋषभ आणि ऋषभनाथांचा काय संबंध, तो काय ओढून ताणून मी आणलेला नाही. प्राचीन काळची नाणी सुद्धा जर आपण पाहिली, नाण्यांवर व्यक्तीचं जर नाव असेल, समजा माझं नाव सूर्यकांत आहे तर नाण्यावर सूर्याचं चिन्ह टाकलं जायचं, सूर्याचं चिन्ह. त्यानंतर जे नाव असेल माणसाचं त्याचा अर्थ जो ध्वनीत होतो त्या अर्थाचंच प्रतीक नाण्यांवर, मुद्रांवर टाकलं जात होतं. त्यामुळे सिंधू संस्कृती आणि जैन परंपरेचा बोध आहे याचा संबंध हा अशा रीतीने होतो. आता ऋग्वेदामध्ये सुद्धा जो नंतर धर्म बांधला इसवी सन पूर्व 15व्या शतकामध्ये, त्या ऋग्वेदात सुद्धा ऋषभनाथांचं नाव येतं, पण ते जुन्या काळी होऊन गेले असं समजलं, म्हणजे समकालीन नाही. म्हणजे 15व्या शतकाच्या फार पूर्वी त्यांचं अस्तित्व होतं हे आपल्याला ऋग्वेदावरनं दिसून येतं. आता ही सिंधू संस्कृती जी आहे ही समन संस्कृतीचा उद्गम आपल्याला तिथपासून चालत आलेला दिसतो. परंतु सिंधू संस्कृतीच्या आज जे अवशेष सापडतात त्याच्याही पूर्वी कारण मानवजात आज ते अवशेष सापडले म्हणून आपण 5000 वर्ष जुनं म्हणतो. उद्या कदाचित 10,000 वर्ष, 15,000 वर्ष, 25,000 वर्ष एवढं जुन्या काळातले अवशेष कालोगामध्ये कधी सापडू शकतात. उदाहरणार्थ मानवाचा आता आफ्रिकन ओरिजिन की माणूस पहिल्यांदा आफ्रिकेत जन्माला आला मग जगभर पसरला असा सिद्धांत आला, कारण तिथे माणसाचं अवशेष जो आहे जुन्यातला जुना तो तिथला सापडला. पण तिथला सापडला म्हणून माणसाचं ओरिजिन तेच म्हणता येत नाही. उद्या जर ऑस्ट्रेलियात सापडला त्याच्यापेक्षा अजून जुना 15 लाख वर्षापूर्वीचा तर काय सिद्धांत बदलतो की नाही, लगेच सिद्धांत बदलत जातो. कारण काय, पुरातत्व शास्त्र जे आहे हे जसे जसे नवीन अवशेष समोर येतात आपल्या त्यानुसार ते पुढे येत जातात. कोणाला काही विचारायचं? मूर्त्या मोहेंजोदडोमध्ये मूर्त्या म्हणण्याच्या प्रतिमा मिळतात. त्या प्रतिमा ज्या आहेत त्या सिल्सवर म्हणजे मातीची किंवा स्टेलाइट नावाचा जे एक खडक असतो, मऊ असतो जरा, त्याच्यावर कोरलेल्या आहे त्या योगेश्वर स्वरूपात. तुम्हाला मी सांगितलं ना की जे ध्यानस्थ बसलेल्या योग्याच्या असंख्य प्रतिमा मिळालेल्या आहेत. आणि योग जो आहे, योग ज्याला आपण नंतर सर्वांनीच तो अडॅप्ट केला, आता काही रामचंद्र बाबा पण वापरतो, पण त्याचं ओरिजिन जे आहे, योगाचं ओरिजिन हे समण संस्कृतीकडे त्याचं जातं. त्याचं सांग काय झालंय, आर्य सिद्धांत हा 18व्या शतकात
मॅक्स मुल्लर नावाच्या जर्मन पंडिताने आणला. त्याचा समज काय होता की भारतातले लोक एवढे अडाणी अशिक्षित, तर वेदांसारखं, कारण त्यांच्यासमोर संस्कृत पहिल्यांदा आली ना, सोयीस्करित्या प्राकृत नाही त्याच्यासमोर पहिल्यांदा आणली, संस्कृत आणली, तरी एवढी प्रगल्भ भाषा निर्माण करणारे लोक या देशातले नसतील. म्हणून त्याने असा निष्कर्ष काढला की आर्य नावाचे लोक उत्तर ध्रुवावरनं म्हणा, युरेशियातनं म्हणा किंवा उरल पर्वताच्या रांगांमधनं ते लोक भारतात आले, भारतातल्या लोकांना हरवलं आणि यांच्यावर आपली वैदिक संस्कृती लादली, आपली संस्कृत भाषासुद्धा लादली. स्थानिक लोक अडाणी असल्यामुळे त्यांना ते संस्कृत शब्द उच्चारता येत नव्हते, कारण ते एवढे शुद्ध, आणि मग त्यांनी जे अपभ्रंश केला त्यातनं बनली ती प्राकृत. असा हा सिद्धांत सांगतो. हा सिद्धांत आता पूर्ण फेटाळला गेलेला आहे. वैदिक संस्कृती गोष्ट बरोबर आहे, पण ती इसवी सन पूर्व 1500 शतक आर्य नावाचे लोक मुळात कधी आलेलेच नसल्यामुळे, आर्य लोकांचा आणि सिंधू संस्कृतीचा काडी इतका संबंध नाही. सिंधू संस्कृती ही अत्यंत स्वतंत्र, अत्यंत प्रगल्भ, तिथे जे प्रेताचे सांगाडे मिळालेले आहेत त्यावरनं किंवा दफनांबरोबर ज्या वस्तू मिळालेल्या आहेत त्यावरनं सुद्धा त्यांच्या धर्मकल्पना, त्यांचं जीवन पद्धती आणि त्यांच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू काय होत्या याचं चित्र मिळतं. त्याचा कसलाही संबंध आर्य सिद्धांताशी नाही. मग वैदिक लोकांनी काय केलं, मगाशी जी तुम्हाला मी त्या लबाड्या सांगत होतो, वैदिक लोकांनी काय केलं, आधी बघा 1920 सालापर्यंत आर्य बाहेरून आले, आर्यांनी भारत जिंकलं, सगळ्यांना गुलाम केलं, दास दस्यू बनवून टाकलं असं सांगत होते. सिंधू संस्कृती उजेडात आली. उजेडात आल्यानंतर काय म्हणायला लागले की हे याचा नाश आम्ही केला आहे. सिंधू संस्कृतीचा विनाश आक्रमक आर्यांनी केला आहे. नंतर 50-60 साली अजून लक्षात त्यांच्या यायला लागलं की अरे सिंधू संस्कृती, कारण खूप स्थानं सापडायला लागली ना, एवढी स्थानं सापडली. सुरुवातीला 4-5च सापडली होती, मोहेंजोदडो, हडप्पा, लोथल वगैरे, परंतु आता जवळपास 5,500च्या वर स्थानं सापडलेली आहेत. लक्षात घ्या किती, 5,500च्या वर स्थानं सापडलेली आहेत. मग त्यांनी कोलांटोडी काय मारली माहिती आहे का तुम्हाला, ते म्हणायला लागले की सिंधू संस्कृती निर्माते आम्हीच. 3 कोलांटोड्या. पहिली गोष्ट वेदांपासून सुरुवात होते, वैदिक ओरिजिन ऑफ इंडिया. सिंधू संस्कृती त्यापेक्षा जुनी. मग काय म्हणायला लागले, आम्हीच ती नष्ट केली. झालं ते अंगलट यायला लागलं. मग काय म्हणायला लागले, आम्हीच ती निर्माण केली. ज्या कुटील नीतीने जैन धर्म हा हिंदू धर्माचा भाग बनवला जातो, तसा सांस्कृतिक बाबतीत सुद्धा हे एक वर्चस्ववादाचं एक लक्षण बनलेलं आहे. 1951 साली जिनेवा येथे एक आंतरराष्ट्रीय मानववंशशास्त्रज्ञांची परिषद भरली. युनेस्कोने भरवली होती, युनेस्कोने, आणि त्या 10 कलमी ठराव केला सर्व 3,500 मानववंशशास्त्रज्ञांनी जगभरच्या, की वंश नावाची संकल्पना अस्तित्वात नाही. आर्य नावाचा वंश जगामध्ये कधीही अस्तित्वात नव्हता. नाझीवादाने, तुम्हाला कल्पना आहे, नाझीवादाने आर्यवाद स्वीकारला होता. तो स्वतःला आर्यन समजायचा ना, आर्यन रक्ताचा. त्याने काय केलं जर्मनीमध्ये हे आपल्या सर्वांना वेगळं सांगायची गरज नाही आहे. हा जो वंशवाद आहे, हा वंशवाद निर्माण केला गेला तो वर्चस्ववाद टिकवण्यासाठी. ब्रिटिशांना तो सोयीचा होता. का सोयीचा होता, की मग इथले जे ब्राह्मण आहेत ते आपोआप आर्य ठरत होते. ब्रिटिश पण आर्यच. युरोपामध्ये ना, ब्रिटिश युरोपमध्ये पण आर्य गेले, ते सुद्धा आर्यच. मग विष्णू शास्त्री चिपळूणकर नावाचे गृहस्थ ब्रिटिशांना काय लिहितात माहिती काय पत्रामध्ये, आमचे तुम्ही पुरातन रक्ताचे आर्य बांधव. ब्रिटिशांना काय लिहित आहेत, तुम्ही आमचे पुरातन आर्य रक्ताचे बांधव, तुम्ही आमच्यावर अन्याय का करता. म्हणजे आर्य सिद्धांतामुळे भारतामध्ये अत्यंत घोटाळा असा झाला की आर्य आणि द्रविड असा एक भेद पडला. जो तुम्ही मला प्रश्न विचारला ना, त्याचं उत्तर हे आहे. आर्य द्रविड भेद पडल्यामुळे दक्षिणेकडचे जे स्वतःला द्राविडियन समजतात त्यांना उत्तरेतल्या भाषासुद्धा त्यांनी नाकारल्या. स्वतंत्र द्राविडिस्तान मागेपर्यंत देशाची शक्ल पडायची वेळ आली होती. परंतु मित्र हो, वंश सिद्धांत हा खोटा ठरलेला आहे. आता जो जिनोम प्रोजेक्ट चालू आहे जागतिक,
जेनेटिक्समधनं सुद्धा जागतिक विद्यापीठाने भारतामध्ये जी सर्वेक्षणं केलेली आहेत ब्लड सॅम्पल्स घेऊन सर्व म्हणजे आदिवासींपासून ते जे सोकॉल्ड उच्चवर्णीय का स्वतःला आर्य समजतात सगळ्यांचे ब्लड सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि त्याच्यामधनं प्रूव्ह असं झालेलं आहे की गेल्या 10,000 वर्षात भारतामध्ये युरेशियन जीन्सचा प्रवेश नाही. त्यामुळे हा आर्य सिद्धांत पहिल्या डोक्यातनं काढून टाका. आता कसं आहे त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. मी सांगितलं की तिथे 2 धर्मधारा होत्या एकाच वेळेस उपस्थित असलेल्या. एक आहे जैन परंपरा म्हणजे जी पणी ज्याला पण आता वाणी किंवा वैश्य असं जे काही लोक संबोधतात ही एक परंपरा आहे जी श्रमण परंपरा लक्षात आहे. आणि दुसरी परंपरा आहे ही शैव परंपरा जी शिवलिंग पुजते आणि मूर्तीपूजा करते. म्हणजे थोडक्यात काय की मूर्तीपूजकांचा प्रतीक पूजकांचा संप्रदाय आणि हा श्रमण तत्वज्ञानाची धारा. लक्षात ठेवा मूर्तीपूजकांचं तत्वज्ञान नाही आहे. मूर्तीपूजकांचं पुरातन तत्वज्ञान तुम्हाला सापडणार पण नाही कारण ते काय सिंपल आहे जायचं पूजा करायची घरी. परंतु श्रमण परंपरा ही मानवी जीवनाचा सगळ्या मानवी जीवन व्यवहाराचा विचार करणारी परंपरा असल्यामुळे त्याचं लिखित साहित्य जे आहे ते प्रचंड मोठं आहे. जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर झाले तर 24व्या तीर्थंकराचं जे आहे 2 मिनिटं. आपल्याला ठरलेल्या वेळेपेक्षा बराच उशीर झालेला आहे त्यामुळे हा आता शेवटचा प्रश्न होईल. याच्यानंतर कृपया कोणी प्रश्न विचारून ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी वैयक्तिकरित्या सोनवणे सरांना कॉन्टॅक्ट करावा. जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर झाले 23 तीर्थंकरांची जेवढी ओळख नाही महावीरांची जेवढी आहे तर असं का पूर्वीचे जे 23 तीर्थंकर झाले त्यांचं म्हणावं तेवढं म्हणजे समाजाला इतर समाजाला सुद्धा म्हणजे हे नाही. त्याचं कारण असं आहे ऋषभनाथांबद्दलचे उल्लेख मिळतात त्यांचं अस्तित्व असल्याचे पुरावे सुद्धा मिळतात. तसेच पार्श्वनाथांबद्दलचे सुद्धा मिळतात सनपूर्व 8व्या-9व्या शतकातले. आणि महावीरांचे शेवटचे तीर्थंकर असल्यामुळे आणि ते अशा काळात झाले की ज्या काळामध्ये भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर धार्मिक क्रांती होत होती. वैदिक धर्माच्या विरुद्ध एक चळवळच उभी राहिली होती धार्मिक चळवळ. त्यामुळे महावीरांबद्दल त्यांच्या समकालीन लोकांनी त्यांच्या शिष्यांनी प्रचंड लिहून ठेवलं. भारतामध्ये त्याच्या आधीचा जो काळ आपण घेतला 2000 वर्षांचा काळ म्हणजे आदिनाथ ते आपण पार्श्वनाथ याचा मधला जो काळ आहे म्हणजे 22 तीर्थंकर या मधल्या काळात झाले बरोबर आहे. त्या मधल्या काळामध्ये परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये मोठमोठे दुष्काळ पडले. सिंधू संस्कृती नष्ट करण्याची त्या दुष्काळामुळे अक्षरशः ओस पडले लोकांना गावं सोडून निघून जायला लागलं. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जे साहित्य त्या मधल्या काळात जे साहित्य ते आज आपल्याला उपलब्ध नाही. ते कसं उपलब्ध आहे केवल ज्ञानी ज्याला आपण म्हणतो केवलीन ज्याला आपण म्हणतो जे एक वेळा वाचलं की पाठ करणारे जे केवली जे होते त्यांच्यामुळे मधलं साहित्य आहे. परंतु मी मगाशीच म्हटलं तुम्हाला की आपण त्याचा जो अनुवाद करायला पाहिजे हे सर्वांना माहिती होण्यासाठी तो आपण अनुवाद कुठं केला आहे. आपल्याकडे आज तुम्हाला सांगतो जैन धर्म समजून घ्यायचा असेल तर इंग्रजीतच जावं लागतं. आपल्या भारतीय भाषांमध्ये जैन धर्माबद्दल एवढं मोठं लेखन म्हणजे काही विद्वानांनी केलेलं आहे. हिंदीमध्ये आहे ब्रजबोलीमध्ये आहे अगदी 14व्या शतकापर्यंतच उपलब्ध आहे 14व्या शतकापर्यंतच. परंतु त्याचे अनुवाद न झाल्यामुळे सर्वसामान्य माणसांना तो जो कालखंड आहे तो दंतकथापुरताच तेवढंच माहिती असतो. तो पूर्ण माहीत नसतो. मग प्रत्येकाचं तत्वज्ञान काय होतं प्रत्येकाचं कंट्रीब्युशन काय आहे हे आपल्याला त्या गोष्टींमुळे माहीत आहे. का तो मधला जो काळ आहे हा सांस्कृतिक उलथापालथीचा काळ आहे. भौगोलिक म्हणजे नैसर्गिक बदलही खूप झाले म्हणजे पर्जन्यमान बदललं नद्यांचे प्रवाह बदलले. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल यमुना नदी ही पूर्वी पश्चिम वाहिनी होती आता ती पूर्व वाहिनी बनलेली आहे. एवढा भौगोलिक उत्पात झालेला आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एक प्रश्न आपण जैन धर्मात युगल्यात जन्म घेतले परंतु मग बांधणाचा मनुष्य झालेला आहे का आपल्याप्रमाणे का. हे बघा मी हा अत्यंत वादग्रस्त गोष्ट आहे त्याच्याबद्दल मी खूप शिव्या खाल्लेल्या आहेत. माझं मत मांडण्यामुळं प्रचंड शिव्या खाल्ल्या. डार्विनचा जो वाद आहे की उत्क्रांतिवाद आहे
आणि त्याच्यामध्ये डार्विनने जो थिसिस मांडला तो त्याच्या निरीक्षणांवरनं मांडला, एक निरीक्षणांवरनं मांडला. दुसरा त्याच्यामध्ये वाद आला एक क्रमखंडवाद, ज्याला आपण लॅप्स होतो मध्ये, नंतर परत प्रगती होते, परत लॅप्स असतो, परत प्रगती होते. परंतु त्याला मी आक्षेप घेतलेला आहे की जर उत्क्रांती जर माकडापासून माणूस बनला तर 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 तेच मला म्हणायचं आहे की आज पृथ्वी तलावर अर्धा माणूस आणि अर्धा माकड असा दिसत नाही, किंवा कोणतेही प्राणी जगताच आपण धरू, आणि काही प्राणी तर नष्टच झालेले आहेत काळामध्ये. माझं त्याच्यावरचं स्पष्ट म्हणणं असं आहे की उत्क्रांतीवाद हा म्हणजे माकड ते माणूस किंवा एका एक पेशी जीवापासून ते अनंत पेशी जीव अशी जी उत्क्रांतीवाद सांगतो ते प्रत्यक्ष पुरा